बनवायचे ब्लॉग बनवायचं काय करतेस तू? सो हे गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो गाईज मी खूप दिवसानंतरून ब्लॉग बनवते. खूप दिवसानंतर म्हणायला गेले 1 वर्षानंतरून. आणि मी ब्लॉग बनवलेले, असं नाही की नव्हते बनवले, मी ब्लॉग बनवलेले बट मी पोस्ट नाही केले. तर गाईज तुम्हाला आमच्या जागा एक्सचेंज दिसत असेल, कारण की ऍक्च्युली काय झालं, हा कॅमेरा आम्ही जसा नीट ठेवतो तसा नीट होतच नाही, तो वापरत होता. आणि त्याच्यामुळे मी तिला कॅमेरा धरायला सांगितलाय पण तो तसाच होतोय तरी पण, म्हणून मग मी तिला इकडे. गाईज तर तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप खूप दिसत असतील, कारण की ना आम्ही ज्याच्यामध्ये शूट करतोय ना त्याच्यामध्ये पूर्ण शूट होतच नाहीये. 10 सेकंदाला व्हिडिओ बंद होते. सो चला पुढे भेटूयात. आता आम्ही इथे बाय बाय बोलतो. बाय बाय. काहीच तर घरामध्ये खूप कामं पेंडिंग आहेत. सो घरातली कामं पटपट पटपट उरकून घेतो आणि मग नंतरून भेटूयात. आणि बघू साधनं तुझे फ्रेंड्स लोक घरी आहेत का? इथले असतील तर मग सगळ्यांना बोलून आणू, काहीतरी करूयात. काय चला करू काहीतरी. लागला म्हणून तर एका चॅलेंजसाठी ना आम्ही ट्राय करत होतो की काहीतरी करायचं. तर साधना बोलली दीदी स्टोन पेपर सीझर हे करूया, पण आम्हाला दोघींना पण खेळता नाही येत हे. पण आम्ही यूट्यूबला बघितलं तर आम्ही दोघी जणी पण जे स्टोन पेपर सीझर जे करत होते एकसारखंच यायचं. आम्हाला प्रॅक्टिस करून करून खूप 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 कंटाळा आला. सो आता फायनली आम्ही थोडं तरी समजून गेलेलो आहे कसं आहे काय आहे. सो चॅलेंजमध्ये तुम्हाला दिसेल. कंटिन्यू राहा. बाय बाय. गाईज ॲक्च्युली असं झालं आहे की ना मगाशी आमचं ठरलेलं बघा की आम्ही मस्तपैकी प्लॅन करायचा, काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवूयात वगैरे. तर आमचं ठरलेलं ते स्टोन पेपर सीझरवाला. तर काय झालं ॲक्च्युली आता आमचं ठरलं. तर साधना आपल्याला बोललेली की दीदी आपण स्टोन पेपर सीझर वगैरे हे वाला गेम खेळूयात. त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी यूट्यूबला वगैरे बघितलं. आणि आता मी कपडे भिजत टाकायला गेलेले. त्यानंतर मी कपडे भिजत टाकून नंतर आल्यावरती म्हटलं जरा चेंज करून घेऊयात, तयारी वगैरे करूयात आणि मग नंतर ती गेम खेळूयात. तर गाईज मी तुम्हाला सांगते, ज्या मुलीने सांगितलं दीदी आपण हा गेम खेळूयात ती मुलगी काय करते मी ते तुम्हाला दाखवते. साधना रील्स हे बनवायचे ब्लॉग बनवायचे काय करतेस तू? काय करते? उठ. काय करतेस तू? आपल्याला ब्लॉग बनवायचं. तू झोपलेस? उठ उठ उठ. गाईस तर तुम्ही बघितलं, जी मुलगी आपल्याला बोलत होती दीदी आपण स्टोन पेपर सीझरवाला गेम खेळूया, ती मुलगी झोपून गेले. आणि मी आहे इथे, हे काम कर ते काम कर आणि ही रील्स बघते ढिंग चिका आल्या. तर गाईस चला आम्ही मस्त आहे की रेडी होऊन येतो मस्त आहे की तुमच्या समोर आणि मग नंतर आपण गेम खेळूयात. बाय बाय. तुम्ही मस्त आहे की हे असे पाकिटं घेतलेत तुमचं. 1 मिनिटाला काय वाटतं गाईस चालू झालं. ओके सो गाईज आता मी तुम्हाला दाखवते कुठनं आम्ही मोबाईल ठेवणार आहे याच्यावरती आणि आम्ही इथे बसणार आहेत. सो आम्ही तिथे जे प्लेट वगैरे असणार आहे तर तिथे आम्ही खाऊ किंवा टेबल इकडे सरकवू, मोबाईल तिथे ठेवू, टेबल इथे ठेवू, टेबलवरती सगळ्या गोष्टी ठेवू. आणि हे बघा हे एवढं सगळं एवढंच आणलंय बस आम्ही. बाकी अजून आहे आपल्या घरामध्ये पण खूप आहे ना समोसे वगैरे. बट ही म्हणते की नको, कारण ते समोसे वगैरे ना ते खायला कसं खाणार. समोसे वगैरे पण ठेवायचे का नको बस झालं एवढंच खाता कधी जाणार आहे. सो कुठनं हात लावून यायचं म्हणतेस? इथपर्यंत नाही, खूप जवळ. अरे ते खाणार कसं? ठीक आहे चल. तिथे आहे ना गाईज आहे बघा, इथे हात लावून परत यायचं आणि मग इथे खायचं. सो चलो लेट्स गो. तर हे काय होतंय? स्टार्ट झालं. ओके तर गाईज हे बघा, हे तुम्हाला दिसतंय नाही दिसत आय डोंट नो. बट हिला मी बोलली ती आपण टेबल इथं ठेवूयात, पण हिला अक्कल नाही म्हणते इथं दिसतंय. हे बघा
राहू दे तिथे. हे काय दिसतंय तरी त्यांना दिसायची का म्हटलं. ठीक आहे चल लेट्स गो बॉयज सॉरी गर्ल्स. सो चला ते फक्त गर्ल्सच बघणार आहेत का? लेट्स गो एव्हरीवन. मी आपण दोघींना बोलली. लेट्स गो गर्ल्स. यस लेट्स गो. ओके ओके चला ठीक आहे 1 2 3 स्टार्ट. स्टोन. अरे मी स्टार्ट पण नाही केलं. पेपर नाही राव. त्यामुळे ते संपायला आले ऑलरेडी. स्टोन पेपर सीजर. एक मिनिट त्यांना दिसत त्याचं कारण इथं करतो आपण वरती दिसतंय. ओके स्टार्ट करू. ते व्हिडिओ संपायला आले साधना ऍक्च्युली. आपण ही व्हिडिओ बंद करून परत स्टार्ट करायची स्टोन पेपर सीझर पासून. तर गाईज आता ही व्हिडिओ लगेच संपायला पण आली. मी हिला बोलली दुसऱ्या ह्याच्यामध्ये करून पण हिला नाही समजत आहे. ठीक आहे आपण ही व्हिडिओ बंद करून ती स्टार्ट करू. तर गाईज आता आपण परत स्टोन पेपर सीझर वरनं स्टार्ट करतोय. सो 1 2 3 गो. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. नाही हिने असं बघितलं एक मिनिट. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. समजा बाबू का बोल. काय म्हणते स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. Stone paper scissors. Continue happening. हे माझं पांगळ काली
तोंडाला. गाईच धावता होता हात माझा एवढा जोरात आदळला की डायरेक्ट माझी बांगडीच फुटली. बांगडी आणि ती पण अशी फुटली. स्टोरी टाक तू टाक. न्यू ब्लॉग व्हिडिओ करून शॉर्ट व्हिडिओ करून. ती टाकायचीच आहे पण न्यू ब्लॉग टाईप असं पण टाकायचं आहे. तर गाईज आता आपण हे फेकून देऊया बिकॉज लागलं वगैरे. त्याचा तुकडा एक कुठे गेला समजूनच नाही. हा ना हो ना मस्त खेळतात क्रिकेट. आई शपथ माझी बांगडी हातातच आहे. कौशलनी काय नमननी काय कौशलचं डोकं बिकं फोडलं काय? नमननी कौशलचं डोकं फोडलं काय? अगं बॅट आणली ना नवीन. हा सायकल घेऊन चाललेला तो काहीतरी बोलला याला घातली बॅट त्याचं दार लागली इथं रक्ताची. देवा पटकन आलं चपली म्हणून जास्त 5-6 टेप पडले. काय झालंय? 5-6 टेप म्हणजे रक्ताची पटापट इथं धावत आणि पटकन आलं चपली. थोडासा नको लागला तरी नको त्याला एक तर पडल्या ना काय बोलतो मला घाबरून कसं पडलेला बघितलं ना आकाशात राखलं थोडासा परत आलो आहोत फोटोशूट करायला म्हणजे इथंच बाहेर. बोरं खाते आता आणि गाजर पण आहे. सो नंतर भेटूयात. खूप भूक लागली. गाईज ह्यांची पतंग अडकले इथे कुठं अडकले मला तेच दिसत नाही. चला आपण निघूयात मस्त की बाजारात जायला. सो नाही अहो असेच ब्लॉग. सो चला निघूयात आपण. लेट्स गो. बाजारात चाललोय. धर ग तिथून काय गाईस तर आम्ही बाजारात चाललोय म्हणजे मस्कारा लिपस्टिक वगैरे आणायला. जस्ट नॉर्मल. सो चला. तुम्हाला माहिती मी बैलांना घाबरून इथे 5 मिनटं माझी वेस्ट घालवली. मी म्हटलं लवकर जाऊ येऊ चालत येऊ पण मी इथं बैलांच्या पाठीमागं 5 मिनटं माझी वेस्ट घालवली कारण की दोघंजण तिथनं धावत येत होती आणि झोंबे खेळत होती. त्याच्यामुळे मी खूप घाबरलेली. तो मी हळूहळू लपत येते. हसायला काय झालं अरे पण असं कॅमेरा धरलाय ना म्हणून ते सगळेजण हसतात. इट्स ओके. हे बघा आमच्या इकडची मकर संक्रांत अजून संपलेली नाही. पोरं बघा सीन दिसतोय ग. हा एक नंबर फोटो काय भारी निघतो. तर गाईज आता हिच्या वर्गातला एक मुलगा भेटलेला. तो असा गोराचा होता. तर ही म्हणते दीदी तो इंग्रज आहे. तिला काय नजारा आहे. कर्जत बोलते भाई इतना वो कसलं सुंदर दिसत. ये देखो भाई ये कर्जत बोलते. नको हे बघा हे बघ ना साधना कसलं सुंदर दिसतंय बघ. एक नंबर यार एक नंबर. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. आता मला हा फोन नको. आता मला नवीन फोन हवा. खूप मस्त वाटतंय पण हे खूप मस्त वाटतंय. पाण्यामध्ये काय नाही हल्लं
तुला इथे कशाने जामची पिशवी जाम होते घाईची लोकांच्या पिशवीमध्ये वाकून बघते वाकून नाही भेटलं दिसले ते प्लॅस्टिकची पिशवी होती. वाकून बघते त्या पिशवीमध्ये जाम होते तुला काय वाटत नाही? आज जर ब्लॉग बनवायचा आहे तर पूर्ण ब्लॉग बनवूनच, कारण मी गाईज ना आत्तापर्यंत ना 2दा-3दा मी ब्लॉग बनवले, 2दा-3दा नाही खूप वेळा, पण ना मी तो अर्धवट सोडून द्यायची, कंटाळाच यायचा किंवा म्हणजे 2-3 महिन्याचा गॅप पडला त्याच्यामुळे मला कंटाळा यायचा किंवा बनवायची इच्छा नव्हती होत. पण आज म्हटलं आज जर आहेच, मी जर बाहेर पण जाते किंवा काय छोटीशी क्लिप नाही होते, मोठा ब्लॉग होतं तर ठीक आहे ना, म्हटलं मग करूया लेट्स सी. देऊ नको ना यार आता. चला मी जिथे जिथे जाते ना तिथे तुम्हाला सगळं दाखवते. तर चला बाय बाय. गाईज आमच्यासोबत एक म्हणजे काय आता तुम्हाला काय कसं सांगू, आम्ही कसलं येड्यात म्हणजे कसलं येड्यात जमा केलं त्या माणसाने आम्हाला. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आम्ही त्या शॉपमध्ये गेलो, म्हणजे माझ्या मोबाईलला कवर नव्हता आणि मला हवं तसं कवर भेटतच नव्हतं, त्याच्यामुळे मी कवर घेतलंच नाही. आणि आता मला असं वाटलं की 2दा-3दा मोबाईल पडला तर फुटलं वगैरे मोबाईल तर प्रॉब्लेम होईल, म्हणून मग तिथे मोबाईलचं कवर घ्यायला गेलो. त्यांना विचारलं की ह्या कवरची प्राईस किती, त्यांनी सांगितली 150 रुपये. त्यांना आम्ही बोललो 100 रुपये करून द्या, 100 रुपयांनी द्या. ते बोलतात ठीक आहे चालेल. आणि मग त्यांना मी बोलले तुम्हाला माहिती होतं की आम्ही प्राईस कमी करू म्हणून तुम्ही आम्हाला आधीच जास्ती वाढून सांगितली का. तो माणूस पण एवढा हसत होता. शेवटी आम्हाला 100 रुपयाला तो घ्यायला लागला आणि आम्हाला पण एवढे डेंजर माणसं आहेत ना, खूप खतरनाक. तर काही मम्मी पप्पा आम्हाला घ्यायला आले आणि आता आम्ही पप्पांसोबत चालले दोघीजणी आणि मम्मी रिक्षाने गेले. सो आमचं सगळं बघून झालं आहे. मी तुम्हाला आता दाखवणार नाही आम्ही काय बघितलं काय नाही, कारण ते तुम्हाला नंतर समजेलच. सो चलो घरी जाऊन खायला आणले आहेत हे काय पाणीपुरी, माय फेवरेट. आता मस्त आहे की मी आणि मम्मी खातो. साधनाला बनवलं तर साधना म्हणते मला नको आहे, सो आता मी आणि मम्मी खातो. बघू तिला दिलं तर देऊ. चलो 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 चलो.